पुण्यातील सहकारनगर भागात झालेल्या गोळीबार प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला। बुधवारी रात्री योगेश बनेकर या जिम मालकावर पाळत ठेवून गोळीबार करण्यात आला होता। घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला। पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलंय। प्राथमिक तपासात हा हल्ला जुन्या वादातून झाल्याचं समोर आलंय। राज्य उत्पादन शुल्क विभागानं पुणे मुंबई महामार्गावरील सुतारवाडी परिसरात कारवाई करत सुमारे 10,368 लिटर बनावट विदेशी मद्य जप्त केलं। या कारवाईत मद्यसाठा, वाहन आणि इतर साहित्य असा 1,35,99,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी कंटेनर चालक पप्पूलाल मिठाराम बिश्नोई याला अटक करण्यात आली। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू झालंय। या आंदोलनात अनेक विद्यार्थी सहभागी झाले। आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध मुद्द्यांवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। मार्केट यार्ड परिसरातील पार्किंगमध्ये मद्यपान करणाऱ्या काही व्यक्तींनी पेट्टी, सिगारेट, थर्माकोल व ज्वलनशील कचऱ्यावर टाकल्यानं भीषण आग लागली। या आगीत 3 वाहनं जळून खाक झाली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। या घटनेनंतर पार्किंग परिसरात सुरू असलेल्या मद्यपान व इतर अवैध प्रकारांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली। पुण्यामध्ये ऑगस्ट अखेरपर्यंत पुरेल इतके पाणी धरणात असताना घाईघाईत पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केला। त्यामुळे केवळ टँकर लॉबीचं भलं होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय।